युवा युवामध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत। प्रत्येक फील्डमध्ये प्रत्येक क्षेत्रात कम्प्युटर्सचा वापर केला जातो, त्यामुळे कम्प्युटर एज्युकेशनला स्पेशली फॉर्मल कम्प्युटर एज्युकेशनला खूप महत्त्व आहे। वेगवेगळ्या कम्प्युटर इन्स्टिट्यूट्समधून बेसिक आणि ॲडव्हान्स कम्प्युटर कोर्सेस ऑफर केले जातात। आज आपण आलो एका प्रीमियर कम्प्युटर इन्स्टिट्यूटला, ज्याचं नाव आहे सेंट अँजेलोस। भेटूया इथल्या MD ला, अग्नेलो राजेश अथायट। हॅलो सर, वेलकम येट अगेन टू युवा। थँक्यू। सगळ्यांनाच माहिती आहे की कम्प्युटर एज्युकेशन इज द नीड ऑफ द आवर। तर ह्या पार्श्वभूमीवर तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये कोणकोणत्या प्रकारचे कोर्सेस ऑफर केले जातात? सेंट अँजेलोसचं एक डिस्टिंक्शन असं आहे की जेवढ्या प्रकारचे कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये अवेलेबल आहेत ते आम्ही सगळेच्या सगळे अंडर वन रूफ विद्यार्थ्यांना ऑफर करतो। स्टुडंटच्या दृष्टिकोनातून जर तुम्ही बघायला गेलात तर त्याला करिअर काउन्सिलिंग करून त्याचं ॲप्टिट्यूड जे डिमांड करतं त्या प्रकारचे कोर्सेस आम्ही त्यांना ऑफर करू शकतो आणि नॉट अदरवाईज की आमच्याकडे जे कोर्सेस आहेत तेच आम्ही विद्यार्थ्यांना गाईड करायचं असं न करता वी ऑफर देम व्हॉट एव्हर देअर ॲप्टिट्यूड सूट्स देम। दिस इज हा सर्वात विशेष फॅसिलिटी आपण म्हणू शकता, कारण ह्यामध्ये स्टुडंटला मार्गदर्शन करून एका पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये प्रोग्रामिंग असून द्या किंवा हार्डवेअर नेटवर्किंग असून द्या किंवा ग्राफिक्स असून द्या, त्या एका पर्टिक्युलर क्षेत्रामध्ये आम्ही एका विद्यार्थ्याला स्क्रॅचपासून ते एका अल्टिमेट प्रोफेशनलपर्यंत डेव्हलप करतो। कुठल्याही इन्स्टिट्यूटला अप्रोच करताना पहिली पायरी, पहिली स्टेप असते काउन्सिलिंग, आणि तुमच्याकडे काउन्सिलर्स भरपूर आहेत, काउन्सिलिंगचा एक वेगळा सेक्शन आहे। तर ह्याबद्दल तुम्हाला काय सांगावंसं वाटतं? आमच्या संस्थेमध्ये सेंट अँजेलोस IT ग्रॅज्युएट नावाचा एक कोर्स दिला जातो विद्यार्थ्यांना। हा साधारणतः 24 महिन्याचा कोर्स आहे। या कोर्समध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तुम्हाला एका रिगरस इंटरव्ह्यू पॅटर्नमधनं जावं लागतं। त्यामध्ये सर्वात अगोदर आम्ही तुमचं रिटन ॲप्टिट्यूड टेस्ट घेतो आणि त्या ॲप्टिट्यूड टेस्टमध्ये आम्ही डिसाईड करतो की हार्डवेअर नेटवर्किंग किंवा ग्राफिक्स किंवा प्रोग्रामिंग तुम्हाला कुठच्या क्षेत्रात आम्ही मार्गदर्शन करू शकतो। या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की ॲज यू जॉईन ॲज अ स्टुडंट 11 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला एज्युकेशन बरोबर जॉबची सुद्धा सुविधा करून देतो। त्यामुळे विद्यार्थ्याला फक्त नॉलेज नव्हे तर ते नॉलेज कसं वापरावं, कमर्शियल फील्डमध्ये किंवा प्रोफेशनल फील्डमध्ये कसं वापरावं याचा देखील तुम्हाला अनुभव मिळतो। आणि एक्सपिरियन्स इज अ बेटर टीचर देन लर्निंग इन अ क्लास। प्रत्येक कॅन्डिडेटला आपलं एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर गरज असते एका जॉबची, आणि त्यासाठी खूप महत्त्वाचं असतं जॉब असिस्टन्स, जॉब ट्रेनिंग। तर जॉब मार्केटमध्ये तुम्ही मुलांना कसं प्लेस करता? आमच्या संस्थेमध्ये एक फुल टाईम प्लेसमेंट एजन्सी आहे, म्हणजे प्लेसमेंट डिपार्टमेंट आहे, ज्यामध्ये विद्यार्थ्यांचे बायोडेटाज घेतले जातात, त्यांना इंटरव्ह्यू टेक्निक्सवर ट्रेनिंग दिली जाते आणि आमच्याकडे बरेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या रिक्वायरमेंट्सच्या कंपनीज कॉन्टॅक्ट करतात। तर ह्या डिपार्टमेंटचं काम आहे या लोकांना जुळवून देणं, ज्या कंपनीजना विद्यार्थी पाहिजेत ॲज एम्प्लॉईज आणि ज्या विद्यार्थ्यांना एम्प्लॉय म्हणून जॉब पाहिजे, तर दे डू द जॉब ऑफ मिक्स अँड मॅच आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना ब्रेक लागतो इन अ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी फील्ड। सर्वात महत्त्वाचं म्हणायचं झालं तर जे डिमांड आहे आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रामध्ये, जेवढी लोकं हवी आहेत तेवढी लोकं मिळत नाही। तर द डिमांड इज ऑलवेज रिव्हर्स, की आमच्याकडे द नंबर ऑफ रिक्वायरमेंट्स आर हायर देन द नंबर ऑफ स्टुडंट्स अवेलेबल फॉर द जॉब। करेक्ट। तर जाता जाता तुम्हाला आमच्या स्टुडंट्सना, आमच्या युवा फ्रेंड्सना काय सांगावं असं वाटतं? विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायचं झालं म्हणजे विद्यार्थ्यांनी असा कोर्स सिलेक्ट केला पाहिजे विच सूट्स देअर ॲप्टिट्यूड। मार्केटमध्ये किंवा क्षेत्रामध्ये कुठचा कोर्स डिमांडमध्ये आहे किंवा कुठचं प्रोफेशन डिमांडमध्ये आहे हे डोक्यामध्ये ठेवून निर्णय न घेता व्हॉट एव्हर इज युअर ॲप्टिट्यूड ड्युरिंग युअर इंटरव्ह्यू ऑर ड्युरिंग युअर काउन्सिलिंग अशा कोर्समध्ये तुम्ही इंटरेस्ट घेऊन डेव्हलप करणं गरजेचं आहे। दिस इज माय व्हेरी स्ट्रॉंग सजेशन, कारण बरेच विद्यार्थी जरी त्यांचा स्कोप प्रोग्रामिंगला नसला किंवा त्यांचा ॲप्टिट्यूड प्रोग्रामिंगला नसला तर प्रोग्रामिंग डिमांडमध्ये आहे असं गृहीत धरून ते जॉईन करतात आणि दे आर नॉट सक्सेसफुल। जर तुम्ही चांगले चित्रकार आहात तर यू शुड परस्यू द फील्ड ऑफ ग्राफिक्स ऑर ॲनिमेशन। जर तुम्हाला स्क्रूड्रायव्हर टेक्नॉलॉजीची आवड आहे लहानपणापासून देन यू शुड एक्सप्लोर दी ऑपॉर्च्युनिटीज ऑफ हार्डवेअर अँड नेटवर्किंग। तर बी व्हेरी केअरफुल वेन यू सिलेक्ट द करिअर। सुरुवातीला जे तुम्ही सिलेक्ट करता त्यामध्येच तुम्ही प्रोफेशनल गायडन्स घेऊन पुढचा पाऊल टाकावा। ज्या संस्थेमध्ये तुम्हाला चांगले फीस चार्ज केले जातील किंवा रिजनेबल फीस ज्याला आपण म्हणतो आणि जास्ती सुविधा दिल्या जातील, एक्स्ट्रा प्रॅक्टिकल्स, रिव्हिजन लेक्चर्स, रिपीट लेक्चर्स, अशा संस्थांची तुम्ही निवड करावी। थँक्यू सो मच फॉर बीइंग ऑन युवा
आणि आपण अशी आशा करूया की लवकरच 100% कम्प्युटर लिटरसीकडे वाटचाल करू. तर ही होती सेंट अँजेलोज मधल्या कम्प्युटर कोर्सेसची बेसिक माहिती. आता युवामध्ये वेळ आहे छोट्याशा ब्रेकची. भेटूया ऑन द अदर साइड ऑफ दिस कमर्शियल ब्रेक. युवा